ला असेल. सर्वांच्या सरशार्दिक स्वागत असेल. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं टीम मुठवल. सौरभ गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. चला मार्चला आपण सुरुवात करतोय. आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आजच्या तिसऱ्या दिवसाला आपण करतोय सुरुवात. तिसऱ्या दिवसातील ही दुसरी मॅच. ताडाली विपक्ष मुठवल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. हुक करण्याचा प्रयत्न. लेग स्टिक सोडले पंच हॅरी सरांचा. वाईटचा इशारा येतोय. अवांतरच्या स्वरूपाने इथे मात्र पहिली धाव धावफलकावरती जोडली जाते. फटका दमदार आणि स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. येस वेस्ट ऑफ वाईट साठी इथे रिव्ह्यू अंपायर्स कॉल असेल, कारण की रिव्ह्यू इथे कुठल्याही संघाला नाही आहे. जर अंपायर्सला आवश्यकता असेल तरच अंपायर्स रिव्ह्यू घेतील आणि अंपायर्सने इथे वेस्ट ऑफ वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. येस हा बीमर चेंडू असेल. नो चेंडू मधाच्या आतमध्ये नो आणि त्याच्यावरती हा चौकार. पंजा ओपन झालाय. 5 धावा धावफलकावरती. फ्रीडचा चेंडू आता इथे फटका दमदार. चाबुक स्ट्रोक मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. बाहुबली दमदार स्ट्रोक सीमा रेषा पार. षटकार. षटकार आला आणि धावसंख्या आता वेगानं पुढे जात असताना 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. हो दोन्ही गाड्या आता एकाच रडावरती आणि इथे धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज भावेश शून्यावरती. धावबाच्या स्वरूपाने बाद. बारा धावा बनल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवरती डॉट आला असता तरी काही फरक पडला नसता, परंतु भावेशने का स्ट्राईक घेण्याचं धाडस दाखवला हे नक्कीच प्रश्न आता प्रेक्षकांना देखील पडला असाला. डीजे माशा थोडासा गेंद द्या. हॅलो चेक. यस थँक्यू. ओ फटका हा देखील दमदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन. किलिंग शॉट. टेकिंग गॅप. चेंडू एका टप्प्यानं सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. छत्रपतीजी भामरे जे मुठवालचे समाजसेवक उद्योजक आहेत त्यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. सर्वांचं पुनश्च
कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी आयोजित कोंडेरीकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सर हार्दिक स्वागत असेल. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. कोंडेरी गावाच्या वतीनं सुंदर अशी स्पर्धा आज ऍक्शन मध्ये आपण पाहिला. पहिला सामना जिंकला गोरसई ए या संघानं आणि पुढील मॅच आता आपण पाहणार आहोत गोरसई बी आणि त्यांच्या अगेन्स्ट के स्पोर्ट्स बल्ल्याणी. राकेशजी केणे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम या. आणि हा फटका दमदार आपण पाहतोय. उंची जास्त लांबी गाठली आहे. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्झिमम षटकार. थँक्यू. षटकार येतो आणि षटकाराच्या मधीन आता मात्र आपण पाहिले तर पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 22 22 धावा. पाच बॉल झालेत. एक चेंडू शिल्लक होता पंच थोडस आमच्याकडे यस. पहिला चेंडू वाईड होता. 2 डॉट आलेत का? येस थँक्यू. स्कोरर थोडस आपण लक्ष द्या. 22 धावा धावफलकावरती आणि आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पवन वरती जबाबदारी असेल. पवन गोलंदाजी ट्रॅक वरती पंकज. यस पंकज वरती ही जबाबदारी असेल. 22 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या आणि 4 षटकांची मॅच आहे. त्या अनुषंगाने आता पुढील मॅचच्या टॉस साठी गोरसई बी संघ आणि बल्ल्याणी संघ आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करा. बावीस धावा धावफलकावरती पंकज वरती ही जबाबदारी. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु तत्पूर्वी थोडेसे दूर राहिलेत आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 22 जरूर आल्यात परंतु या दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर गोलंदाजी ट्रॅक वरती पंकजला आपण पाहतोय. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. कटआउट्स आपण पाहिलं तर नक्कीच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक पदाधिकाऱ्यांचे कटआउट जरूर आहेत परंतु ब्लॅक स्क्रीन वरती आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये वेगळी संकल्पना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्याचबरोबरीनं आपण पाहतोय शंभू राजांची ही प्रतिमा आणि ते फटका कमालीचा पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. षटकार. जर चेंडू कुठल्याही क्षणाला खराब झाला फुटला किंवा हरवला तर नवीनच बॉल दिला येईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. हो आता लेग स्टिक सोडले आणि या पंच डान्सिंग अंपायर हरी सरांचा हा वाईटचा इशारा अनोख्या अंदाजानं. खरं तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पंचांची भूमिका साकारणारे हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सातत्याने आपण सांगतोय की गुजरातमध्ये जास्तीत जास्त स्पर्धा कव्हर करत असतात आणि अनेकांना माहीत देखील नाहीत की हे नक्की आहेत कुठले. तर कल्याण तालुक्याचा हा अभिमान आपण पाहतोय. कांबा गावाला बिलॉंग करतात. हिरामनजी खरकर मिस्टर हॅरी या नावानं सुपरिचित. त्यांच्यासोबत जहांगीर सर. पंचांची भूमिका. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती पूल केलाय. पूल आणि इथे मात्र अनसक्सेसफुल राहिलाय आणि विकेटची प्राप्ती. फलंदाज बाद मैदानाच्या आतमध्ये कीर्तिराज. बॅक टू द पवेलियन.
नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल. अमोल मधाच्या आतमध्ये दाखल झालाय. मंचावरती आमचे सर्व मान्यवर आपण पाहतोय. सन्माननीय यशवंतजी दळवी, राजूजी जाधव आणि छत्रपतीजी भामरे यांचं या ठिकाणी मात्र आगमन झाल्याने ते देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील पुनश्च सरशार्दिक स्वागत. पंचांनी भीमर घोषित केला वेस्ट ऑफ हाईट आणि त्याच्यावरती आता No+1 अशा 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सातत्याने थोडीशी खराब गोलंदाजी मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या मॅचचा जर विचार केला तर इथून धावा रोखणं गरजेचं असेल. धावा येत नाहीयेत. एका बाजूने धावा अतिरिक्तच्या स्वरूपाने देखील बाह्य केल्या जात आहेत आणि त्याच अनुषंगाने आता मात्र चांगली लढत पाहायला मिळेल. टीम बल्ल्याणी आणि टीम गोडसई बी आता आपण रिपोर्टिंग करा. इन ॲक्शन मध्ये आता दोन्ही दिग्गज संघ मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. माचन गोलंदाज तयार. फील्डचा चेंडू. हो, आता लाईन आली लेंथ मधून भरकटताना आणि इथे बॉडी स्ट्रेच आपण पाहू शकता. फ्लेक्झिबल बॉडी आणि वाईटचा इशारा पंचांच्या वतीनं अनोख्या स्टाईलनं. क्या बात आहे, कौतुक करावं लागेल. एनर्जी सकाळच्या सत्रापासूनच आपण पाहतोय. एनर्जी ड्रिंक जरूर लागते, परंतु आज आपण पाहिलंय सुपर संडे आणि सुपर संडे मध्ये बिग बॅटल. बॅटची लिडिंग एज आणि इथे शॉट थर्डला क्षेत्ररक्षक. बॅकअप चांगला होता, त्या अनुषंगाने इथे मात्र एक मिळेल. एकेका धावेसाठी आता संघर्ष करावा लागतोय. लश ग्रीन आउटफील्ड असणार हे क्रीडांगण आपण पाहतोय. लेदर क्रिकेटचे क्रीडांगण स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडांगण, कोंढेरी, पिसे आणि वासुंद्री या 3 गावांसाठी एकंदरीत उभारलेले क्रीडांगण आपण पाहतो. आमचे विजयदादा पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेले क्रीडांगण आपण पाहतोय. या 3 गावांनाही एक नक्कीच निसर्गाने आणि विजयदादाने दिलेली देणगी आहे, त्यांचं देखील आभार. ओ फटका इथे दमदार आहे. गोळीच्या वेगानं चेंडू फरार होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक. कोंढेरी चषक चौकार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती आता 39 39 जावा वेगानं पुढे जात असताना. ओ फटका हा देखील दमदार. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, परंतु शेवटच्या मोमेंटला चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे आणि तत्पूर्वी इथे मात्र या धावा मिळतील, त्या म्हणजे तत्पर 2 धावा. आणि अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 41 41 धावा. 41 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. बल्ल्याणी संघ आता आपण रिपोर्टिंग करा आणि त्याचबरोबर ना गोरसई बी संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचा. चांगली मॅच, चांगली लढत आता मात्र इथे आपल्याला पुढील पाहायला मिळेल, कारण की गोरसई ब संघ इन ॲक्शनमध्ये असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ आपण पाहणार आहोत, अर्थातच बल्ल्याणी संघ. एका बाजूला आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला सूरज भगत आणि टीम इन ॲक्शन मध्ये असेल. शुभम गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. बिग फाईट मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी आपण पाहणार आहोत गोडसई बी आणि त्यांच्या अगेन्स्ट बल्ल्याणी संघ. आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस. अनेक क्रिकेटचे चाहते, अनेकचे क्रिकेटचे दर्दे आता मात्र इथे गर्दी करतील. इथे मात्र लाऊड अपील होती. पिचिंग आउटसाइड सांगत असताना पंच बॅकअप नाहीये आणि तत्पूर्वी सिंगल होती. सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलंय आणि लेग बाईचा इशारा अनोख्या अंदाजानं इथे मात्र पंचाने देखील दिला आणि तंगडी तुटली आहे. अक्षरशः पायावरती चेंडू आदळला आणि इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. धावसंख्या धावफलकावरती 43 43 धावा. ओ हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न होता,
थोडीशी अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि इथे हा चेंडू देखील आलाय डॉट. चांगली गोलंदाजी शुभमच्या वतीनं केली जाते या तिसऱ्या षटकामध्ये. या धाबा सुरुवातीच्या 2 षटकामध्ये बनल्या होत्या त्या इथे मात्र थांबवण्याचं कार्य सुरू आहे. अगदी यष्ट्यांच्या वरून हा देखील चेंडू आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. चांगली गोलंदाजी, चांगला खेळ मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 43 धावा धावफलकावरती आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धाबांवरती ब्रेक लावला जातोय. हाफ ट्रॅकर त्याच्यावरती हुक केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. गगनचुंबी गगनभेदी दमदार षटकार. आणि आता धावसंख्या धावफलकावरती 49, 49 धावा धावफलकावरती. आणखी एक बिग हिट केलाय. उंची जास्त लांबी गाठणार नाहीये. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. षटकाराचं प्रत्युत्तर या विकेटनं फलंदाज बाद. विजय येतोय. विजयवरती जबाबदारी असेल, जबाबदारीनं खेळावं लागेल. कारण की सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर धावा सुरुवातीच्या 2 षटकामध्ये बनल्या होत्या, परंतु तदनंतर धावांवरती ब्रेक लावला. 49 धावा धावफलकावरती तिसऱ्या षटकातील आता हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल आणि 5व्या क्रमांकावरती विजय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झाला आहे. विजय स्ट्राईक खेळला असेल आणि शुभमवरती जबाबदारी गोलंदाजीची. हाफ ट्रॅकर पुनश्च पुल करण्याचा प्रयत्न. ओहो, शॉट थर्डचा क्षेत्ररक्षक आणि पाहतच राहिले शॉट फाईनचे क्षेत्ररक्षक आणि चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. अंतिम चेंडूवरती दमदार 4. संख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 53 धावा आहेत. 53 धावा धावफलकावरती आणि अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि यापुढील होणारी मॅच गोरसई बी आणि त्यांच्या आगेच आपण पाहतोय बल्याणी संघ. दोन्ही संघाच्या संघटक आपण टॉस बॉक्समध्ये आता सज्ज राहायचा. आपण लगेचच टॉस देखील करणार दोन्ही संघादरम्यान. बिग फाईट मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी गोरसई बी त्यांच्या आगेच बल्याणी. चला मॅच ऑन करा. जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका टीम ताडाली संघ, कारण की आयोजकांनी निर्धारित वेळ तुम्हाला दिला. निर्धारित वेळेमध्ये सामना संपणं देखील गरजेचं असेल. सुसज्ज असं क्रीडांगण आपण पाहतोय. चला आपण मॅचला सुरुवात करा. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज स्वप्नीलला आपण पाहतोय. स्वप्नीलवरती जबाबदारी. आडव्या बॅटने ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव इथे मात्र कंप्लीट होती आणि एका जावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगली गोलंदाजी करावी लागेल आता, कारण की धापांचा आलेख आपण पाहिला तर जाऊन पोचलाय 54-54 वरती. पुणेश स्विंग अँड मिस, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एकदा धावफलकावरती आता जोडली जाईल.
चांगली बॅटिंग देखील करणं गरजेचं आहे. चांगला खेळ आपण पाहतो अशा एकंदरीत दिवसामध्ये. हो, इथे मात्र समोरच्या दिशेने खेळून काढलाय. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करत होता. आउटफील्ड फास्ट, चेंडू नॉनस्टॉप, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. फलकावरती 59 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये आता सज्ज राहायचा. अप ट्रॅकर त्याच्यावरती मिस्टामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये कारण की नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आणि तत्पूर्वी एकतर घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि पाहावं लागेल घडलंय काय मधाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज असेल बाद. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क. ओ पुणेशा या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी, डिरेक्ट हिट लागलाय. आता घडेल का मधाच्या आतमध्ये. तर इथे मात्र धाव घेतली आहे. जर हा चेंडू अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डिरेक्टली जाऊन विसावला असता तर तिथे डॉट बॉल असता, परंतु तसं घडलं नाहीये. या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू जर डिरेक्टली विसावला तर तिथे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. बॅटकट होती आणि चेंडू खाली देखील लागला होता. त्या अनुषंगाने इथे या धावा घेतल्या जातात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 62 धावा. हो, चांगला चेंडू हा देखील आपण पाहतोय. आडव्या बाटण्या ऑन साईडला वळवणार, ऑन ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक येतोय अलॉंग दी कार्पेट, चेंडूला गॅदर करेल आणि तत्पूर्वी एक धाव मिळेल. एकेका धावेसाठी आता संघर्ष होतोय. या षटकामध्ये स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावरती सातत्याने गोलंदाजी सुरू आहे. आणि आता मात्र अंतिम चेंडू शिल्लक असेल. टॉस बॉक्स मध्ये टीम गोडसई ब आणि टीम बल्ल्याणी संघाचे संगणक आपण सज्ज राहा. आपण लगेचच टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. ओ अलॉंग दी कार्पेट, इथे मात्र चांगला स्ट्रोक लॉंग ऑफ मधून, चेंडू सीमारेषा पार. अंतिम चेंडूवरती दमदार स्ट्रोक, चौकार. आणि चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 67 आणि आता जिंकण्यासाठी 68 धावेंची आवश्यकता असेल. टीम मुठवळ या संघाला. मुठवळ संघाचे आता एखादे खेळाडू आपण आमच्या कॉम्बॉक्स मध्ये सज्ज राहा. आपण टॉस करूयात. सन्मान्य यशवंतजी दळवी साहेब आमच्या सोबत आहेत. या यशवंतजी दळवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूयात पुढील मॅचचा टॉस. आणि टॉस बॉक्स मध्ये गोरसई संघाचे संगणक आणि राय संघाचे संगणक आपण देखील या आमच्या मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन विराजमान व्हायचं. चला दोन्ही संघाचे संगणक आपण या. आणि पंचायत समिती कल्याणचे माजी उपसभापती सन्माननीय यशवंतजी दळवी साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टीम बल्ल्याने आपला संगणक पाठवा. लगेच जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करू नका कारण की आमच्या आयोजक ची सूचना असेल. चला आपण टॉस करतो. हेड अँड टेल असं अधोरेखित केलंय. 4 षटकांची मॅच. कॉइन स्पिन, हेड असा कॉल आणि आला हेड. यस, धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आमचे यशवंतजी दळवी साहेब आहेत. यस, टॉस जिंकलाय टीम बल्ल्याणीनं. टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. येस, तुम्हाला आताच कॉल सांगावं लागेल नाही तर 2 धावांचे पेनल्टी असेल. यासिन मोगल या गोष्टीची नोंद आपण घ्या. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. बॅटिंग. येस, बॅटिंग स्वीकारले. आपण पाहिलं तर समोर गोरसई ब संघ आणि आता किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि असे कुठले ॲज अ बॅटर असतील सूरज भगत त्याच्याकडून तर अपेक्षा आहेत. त्याच्या व्यतिरिक्त असे कुठले बॅट्समन आहेत
त्यांच्याकडून अपेक्षा असतील. सिराज आहे, यासिन मोगल आहे, सचिन गायकवाड आहे. आणि आपण पाहिला स्पर्धा देखील दमदार आहे. कोंढेरी स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित कोंढेरीकर चषक आणि भव्य दिव्य आयोजन आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा खूप छान आहे. असं आयोजन आम्ही या ग्राउंडवर खूप वर्ष खेळलो, पण असं आयोजन कोणी केलं नाही. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आमच्यासोबत गोरसई ब संघाचे संघ नायक आहेत आणि टॉस गमावला. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही बॅटिंग घेतली असती. आता फिल्डिंग आलेलं आहे. पण आता मनाविरुद्ध बॉलिंग करायचे. आज आपण पाहिलं तर नक्कीच गोरसई ब संघाचं नाव महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी आपले दोन्ही दिग्गज बॅटर्स आणि गोलंदाज पवन केणे असेल आणि आपले नक्कीच भावेश पवार देखील असतील. आज ISPL सारखी मोठी स्पर्धा खेळतात. त्यांच्या व्यतिरिक्त आता कुठल्या खेळाडूंकडे नक्कीच अपेक्षा असेल की त्यांनी आता आपल्या संघाचं, आपल्या गावाचं, आपल्या ठाणे जिल्ह्याचं नाव पुढे न्यावं? जास्तीत जास्त सूरज, कपिल, मेघराज यांच्याकडून खूप अपेक्षा आहे, कारण की आमचे 2 स्टार प्लेयर आहेत टीममध्ये. त्यामुळे आम्ही यावर्षी चांगलंच केलं ते नसताना पण, कारण की त्यांचा जो मार्गदर्शन आहे तो आमच्या पाठीशी आणि अनुभवसुद्धा आहे थोडा कपिलकडे. त्यामुळे टीम पुरी लीड करतो आणि चांगला खेळतो. यस, मागील स्पर्धा आपण पाहिली फळेगावची. तिथे थोडासा पराभव स्वीकारावा लागला आणि तिथून मात्र आता आपण पाहतोय पुनश्च या स्पर्धेमध्ये आलात. भव्य दिव्य आयोजन आहे. नक्कीच या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूपच छान आहे. या परिसरामध्ये प्रथम असं आयोजन आहे कोंढेकरांचं आणि खूपच चांगलं आयोजन आहे आणि ग्राउंडसुद्धा चांगलं आहे. खेळायला खूप मजा आहे आणि आयोजकांचे आभार मानतो आम्हाला खेळण्याची चान्स दिल्याबद्दल. यस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तिथून मात्र टॉस जिंकलाय टीम बल्ल्याणी संघाने. बल्ल्याणी स्वीकारलं, तिथे मात्र स्वीकारलं बॅटिंग आणि प्रथमतः इथे मात्र आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी टीम गोरसई ब या संघाला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. थँक्यू ऑल ऑफ यू. यस, किशोर मुकादम आपण या मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आपण शुभ सन्मान करूयात. आमच्या मंचावरती आपण शुभ सन्मान करतो. सन्माननीय कल्याण पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय यशवंतजी दळवी साहेबांचा आपण सन्मान करतो. या स्पर्धेच्या वतीनं आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा. जितेंद्र केणे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. हा सन्मान आपण करतोय आमच्या मंचावरती. एका बाजूला मॅच देखील चालू असेल, परंतु हा सन्मान आपण पाहतोय पंचायत समिती कल्याणचे माजी उपसभापती यशवंतजी दळवी साहेबांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करतोय. मायेशी प्रेमाची आपुलकीची शॉल, या स्पर्धेची गोड आठवण आणि आकर्षक मोमेंटो देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. तदनंतर राजू जाधव आपण या सन्माननीय राजेशजी जाधव साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. सरपंच आहेत निंबवलीचे आणि त्यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करतोय. जगनजी गायकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची शॉल, या स्पर्धेची गोड आठवण, आकर्षक मोमेंट देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. लाऊड अपील आणि यस फिंगर अप. फलंदाज असेल बाद. हा सन्मान एका बाजूने आपण करतोय. फलंदाज बाद देखील झालेत. तदनंतर छत्रपतीजी भामरे साहेब आहेत आपल्यात उपस्थित, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. छत्रपतीजी भामरे साहेबांचा देखील आपण सन्मान करूयात. आणि सचिनजी गोंदले आपण या जॉईंट व्हा. एक इनिंग आपण या मॅचची जरूर प्रेक्षकांपर्यंत आपला आवाज पोहोचवायचा. हा सन्मान आमच्या मंचावरती केला जातोय. हा सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करतोय. भास्कर मामांचा देखील आपण सन्मान करूयात, कारण की जेव्हा जेव्हा स्पर्धा आमच्या या क्रीडांगणावरती असते दररोज त्यांची उपस्थिती आपल्याला लाभती आहे आणि आज त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. भास्कर मामांचा आपण सन्मान करूयात आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं आणि तिथे मात्र जोडले जातील आमचे साथी समालोचक मित्र सचिनजी गोंदले सरांचा गोड आवाज पुढील सत्रासाठी. थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद केने सर. धन्यवाद केने सर, खूप चांगलं समालोचन आणि आजच्या सकाळच्या सत्रामधली हा सामना मुठवळ वर्सेस ताडाली. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते या पहिल्या षटकामध्ये. खास करून
ताडाली संघाची. हॅट्रिक गोलंदाज भाविक. इथे मात्र बॅटची कडा आणि हॅट्रिक होतीये या स्पर्धेतील. हॅट्रिक पूर्ण करतोय, अजून एक हॅट्रिक. गोलंदाजांना साजेशी कामगिरी करताना भाविकने हॅट्रिक पूर्ण केली आहे. आणि पहिल्याच सामन्यामध्ये काय गोलंदाजी करतायत भाविक ताडाली संघाकडनं. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा भाविक द्वारा, खास करून ताडाली संघासाठी. सन्माननीय राजू केने साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. सन्माननीय राजू केने साहेबांचं शुभागमन झालेलं. विनंती असेल आपण येऊन व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. राजू केने साहेब प्लीज आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. पहिलं षटक सुरू आहे. 3 गडी बाद झालेत. धावफलक जर पाहिलं तर 2 धावा. स्ट्राईकला देते शुभम आणि नॉन स्ट्राईकला आदित्य. इथे मात्र हा चेंडू टॅप केलाय. गोलंदाज कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. आणि अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. मुठवल संघाची 2, 3 बाद 2. पहिले षटक समाप्त झाले. चांगली गोलंदाजी ताडलीच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर एकूण धावा जमा केलेल्या आहेत. ताडाली संघाने 67-68 धावांचं आव्हान, डोंगरा एवढं आव्हान. फलंदाजीसाठी स्ट्राईकला आहेत आता अजय, नॉन स्ट्राईकला शुभम. अजय गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि फलंदाज आहेत आदित्य. इथे मात्र हा चेंडू अजून एक निर्धाव. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं विस्फोटक फलंदाजी खूप जास्त पाहायला मिळते. ती ताडाली संघाकडनं जरूर पाहायला मिळाली, पण अपेक्षा आहे मुठवल संघाकडनं ती विस्फोटक फलंदाजी. इथे मात्र हा चेंडू ऑफ ट्रॅकर होता. शॉर्ट ऑफ पुल केलाय. स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये एक धाव तर पूर्ण झाली आणि एका धाबेवर समाधान मानावं लागले ते आदित्यला. एकेरी दुहेरी बरोबर चांगली गोलंदाजी, चांगलं व्हेरिएशन. इथे मात्र बॅटची कडा. चेंडू जातो शॉर्ट थर्ड मॅचच्या रिझनमध्ये कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही क्षेत्ररक्षक. एक धाव सहज पळून पूर्ण केली. पण एकेरी दुहेरीने काय होणार नाही. हा सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकारांची आतिषबाजी करावीच लागेल मुठवल संघाला. अजय पुन्हा तयार होत आहेत, मात्र यष्टीरक्षक थोडी चुकी करतायत. मुठवल संघाचा जो 12वा खेळाडू आहे तो खूप चिंतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ज्याप्रमाणे फलंदाजी त्यांच्यावर नाराज आहेत ते 12वे खेळाडू. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये आणि विरकावून दिला षटकारासाठी. हा षटकार अकरा धावा, म्हणजे 11 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केलेत आतापर्यंत ताडाली संघाच्या गोलंदाजांनी. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या फक्त 2. इथे मात्र अजून एक तडाखा आणि षटकार. देर आहे दुरुस्त आहे म्हणायला हरकत नाही. ज्या प्रमाणची फटकेबाजी शेवटच्या दुसऱ्या षटकामध्ये शेवटच्या दोन्ही चेंडूवर मोठे फटके. धावसंख्या आता पोहोचते ती 17 या आकड्यामध्ये. दोन षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या मुठवल संघाची आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 17.
गोलंदाजी मार्गवर अमोल, अमोलवर पार केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि चुकी करणार नाही. अजून एक मोठा मासा गळाला लावलाय मुठवल संघाचा अमोलने. गडी बाद केलाय आदित्यला. फलंदाजीसाठी आता येत आहेत स्वप्नील, नॉन स्ट्राईकला शुभम. अमोल सज्ज इथे मात्र चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जे पावलेत, काय झेल टिपलाय, डॅशिंग झेल टिपलाय. त्याप्रमाणे शॉट थर्ड मॅन लावले, ते तिथनं त्यांनी प्रवास केलाय लॉंग लेग पर्यंतचा, शॉट लॉंग लेग पर्यंतचा प्रवास केलाय आणि या फलंदाजाला पॅव्हलियनच्या रस्त्याला धाडलंय. या गोलंदाज अमोलने लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यामध्ये यश आले अमोलला. मुठवल संघाची दयनीय अवस्था आज आपल्याला पाहायला मिळाली आहे. शुभमने जरूर प्रयत्न केलेत पण मात्र कमी पडतायत प्रयत्न शुभमचे. आशुतोष येत आहेत आता तंबूच्या आश्रयाला. एकूण फलंदाज 5. मात्र हा चेंडू आणि एक निर्धाव चेंडूची सांगता. चांगले एफर्ट लावले होते गोलंदाजांनी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. चेंडू जरूर फील्ड केला पण मात्र हिट करता आला नाही. अजून एक निर्धाव चेंडू. हॅट्रिकवर होते गोलंदाज अमोल. अमोलने आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 3 चेंडू डिलिव्हर केलेत आणि एकही धाव खर्च केली नाही. इथे मात्र हा चेंडू फ्लाईट दिली होती पण जे इशारा करतायत अवांतर चेंडू, अवांतर धाव. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरच्या रोखाचा चेंडू होता. पंचांनी घोषित केलाय अवांतर चेंडू, अवांतर धाव. धावसंख्या 18 या आकड्यामध्ये पोहोचतीये. इथे मात्र गती आणि गतीवर स्वार झाले होते. ते मात्र एक धाव पळून पूर्ण केली आणि एका धावेवरच समाधान व्यक्त केले शुभमने. शुभमच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येते. खूप कमी स्ट्राईकवर शुभम राहिलेत आतापर्यंत. लेग बाईच्या रूपाने ही धाव आहे. शुभम कडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची पण मात्र 5 गडी बाद झालेत आणि धावा सुद्धा आता जमा करायचे अजूनही. पन्नास धावा जमा करायचा आणि आता हा चेंडू एका टप्प्याच्या साहाय्याने जातोय 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या पोहोचते ती 23 या आकड्यामध्ये पोहोचते. इथे मात्र अजून एक चांगला फटका स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूने डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय एका धावेसाठी. 3 षटकं समाप्त झालेली आहेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर 24 या आकड्यामध्ये पाहायला मिळते. एकेरी दुहेरीवर भर देऊन जमणार नाही तर मोठे विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. शेवटचं षटक शिल्लक आहे. अडुसष्ट धावांचं भलं मोठं आव्हान घेऊन उतरलेला मुठवल संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय. 24 धावा धावफलकावर आहेत. 44 धावांची आवश्यकता आहे. सामना पूर्णपणे पकड मजबूत केली आहे मुठवल संघावर. पुढचे चेंडू. इथे मात्र फ्लाईट दिली होती डाव्या एसटीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू. पंचांनी दंडित केले गोलंदाजाला. अवांतर चेंडू, अवांतर धावा. आता 43 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 6 चेंडू 43 धावा. ताडाली संघ अतिशय मजबूत संघ आहे आपल्या ग्रामीण तालुका क्रिकेटमध्ये.
इथे मात्र हा चेंडू निर्धाव, चेंडूची सांगता, अजून एक व्हेरिएशन. आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप कमी गोलंदाजांकडे व्हेरिएशन पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळणं ही एक कळा आहे आणि ती ज्याला साधली तोच इथे मात्र चेंडू लेग स्पिन केलाय. पडल्यानंतर कधी आत आणतोय, कधी बाहेर वळवतोय, तर कधी फ्लाईट देतोय, कधी फास्ट चेंडू हाताळतोय. हे सर्व विविधता आपल्याला गोलंदाजांकडनं पाहायला मिळते. हा चेंडू थोडंसं डाव्या यष्टीच्या बाहेर जातोय, पंच दंडित करतायत पुन्हा गोलंदाजांना. एक अवांतर धाव, धावसंख्या पोहोचली 26 या आकड्यामध्ये मुठवल संघ पराभवाच्या छायेमध्ये आहे. इथे मात्र स्लोवर डिलिव्हरी आहे आणि अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. शुभम बाद होत आहेत आणि 6वा गडी बाद झालाय, 6वा हादरा या ठिकाणी मुठवल संघाला आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर एक बिग फाईट आहे, ती म्हणजे गोरसे बी वर्सेस सामना असेल बल्ल्यानी. दोन्ही मातब्बर संघ, एक भिवंडी तालुका क्रिकेटमधील ग्रामीण संघ, तो सुद्धा मातब्बर संघ, आणि एक जर आपण पाहिलं तर तो आपल्या कल्याण ग्रामीणचा एक मातब्बर संघ. आणि दोन्ही मातब्बर संघांमध्ये असलेली भिडंत, खास करून अनेक प्रेक्षक आज या आजच्या दिवशी आम्हाला जोडले गेलेत, कारण आजचे सर्व हाय व्होल्टेज सामने आहेत. पुन्हा गोलंदाज विजय सज्ज होत आहेत. फलंदाज आहेत भूषण आणि एक अजून एक निर्धाव चेंडू. कधी कधी आपल्या गोलंदाजांचा ज्यावेळेस दिवस नसतो त्यावेळेस मात्र आपण पाहिलं जर मुठवल संघाचं या आपल्या आमने लोणार परिसरामध्ये एक नाव आहे, दिग्गज संघ आहे, पण मात्र गोलंदाजांचा दिवस नव्हता आणि 67 धावा खर्च केल्या होत्या. इथे मात्र हा चेंडू फेकलाय. वाईट +1, बाईकच्या रूपाने 1 धाव, वाईटच्या रूपाने 1 धाव. इथे मात्र चेंडू खेळतायत एका चेंडू डायरेक्ट जातोय 6 धाव्यांसाठी षटकार. चांगला फटका, चौकार आहे एका टप्प्याच्या साहाय्याने. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार. आणि हा सामना विजयी झालाय ताडाली संघ. अभिनंदन ताडाली संघ. हार्ड लक संघ मुठवल. आणि या सामन्याचा सामनावीर पुरस्कार भाविक मॅन ऑफ द मॅच. भाविक 27 धावा वैयक्तिक ज्यांनी जमा केल्या. ताडाली संघाचा बॅट्समन भाविक आणि 2 रन देऊन 3 गडी बाद केले. 3 विकेट ज्यांनी मुठवल संघा